अरे काका, अरे नमस्कार नमस्कार सर. नमस्कार. या या बसा बसा. एकदम म्हणजे असं गाईगाईत बोलवलं मला. मी हातातलं काम सोडून आलो इथे. हो 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 चेतना ओ राजपूत सर आलेत हा. आले आले. नाही काय चेतना मला म्हणाली हा हा तुम्ही काय नाही म्हणणार नाही हातातलं काम सोडून याल म्हणून. असं का? पण कसं आहे सर एवढ्या छोट्याशा गोष्टीसाठी ना तुम्हाला बोलवणं ना आम्हाला पटलंच नाही काय समजलं. सर आला तुम्ही. काय ना तुमच्यासाठी चहा कॉफी. नाही नाही नाही, ते चहा कॉफी ते होत राहील. पण अचानक काय झालं, का बरं बोलवलं? लग्नाच्या सगळं व्यवस्थित चाललंय ना? कसलं काय व्यवस्थित आता लग्न होतंय की ह्याची शंका आहे आता. मला एकदम असा धक्काच बसला हो. पण काय झालं असं मला सांगा, मी काही करू शकतो का? नाही नाही कसं आहे चेतनाचं तुमचं नाव सुचवलं असं पण नंतर ती नाही म्हणाली काय सरांना आवडेल नाही आवडेल काय सांगता येईल नाही. नाही नाही आवडण्याच्या पलीकडे गेलंय हो आता सगळं. तुम्ही बिंदास सांगा. शेवटी तुकाराम महाराज म्हणूनच गेलेले. भले तरी देऊ कासेची लंगोटी बुवा. घ्या पत्रिका घ्या. नाही नाही नाही, आता काय फायदा पत्रिका जुळवायच्या. यांचे सुरत मानेंसोबत जुळलेत ना. लग्नाची पत्रिका आहे सर. लग्नाची 300 पत्रिका आहेत सर आणि त्याच्यावर आमच्या नातेवाईकांची नावं घालायची म्हणून तुम्हाला बोलवलं. काय यार याच्यासाठी मला बोलवलेलं आहे नाव लिहायला. सर तुमचं अक्षर खूप चांगलं आहे ना. मी सांगते पप्पांना नेहमी की सरांचं अक्षर म्हणजे अगदी मोत्याचे दागिने जणू. आणि पप्पा पण म्हणतात की सुंदर अक्षर हाच खरा दागिना. पण हा दागिना आमच्या हातातच राहतो ना, तो कोणाच्या गळ्यात जातच नाही. हो जाऊ द्या हो सर तेवढीच आम्हाला मदत होईल. हा. नाही मी तशी 5-6 पत्रिकांवर नावं लिहिली होती. हो का? त्या पोस्टमननी परत आणून द्याला. अरे बापरे, का बरं? अक्षर नको करायला माझा. शेवटी याने मेडिकल स्टोअर मध्ये नेऊन द्याल माहिती. पण सर सर खूप बरं वाटलं सर. काय तुम्ही आलात आणि नावं लिहायला तयार पण झालात सर. तयार झालो मी. म्हणजे काय 300 पत्रिका आहेत ना सर, 2-3 तास तरी जातील. तुम्ही चहा घ्याच. मी खारी आणि टोस्ट पण आणू का? नको चहा, नको कॉफी, नको मला खारी टोस्ट. बनायला आलो होतो नवरा, झालो मी दोस्त. दोस्त सर किती मस्त कविता आहे सर. गंदी पटक आहे एकदम. पण माझ्या वेदना आहेत त्यात. आतमध्ये आग लागली, आग. काय मुलव्याच झालाय तुम्हाला? अरे काय बोल- पप्पा नाही मग ऍसिडिटी झाली असेल त्यांना. नको नाही ना. तुम्ही घ्या खारी बिस्किट घ्या. नको. हा लिवायला घ्या ना. हा, ते हा, करतो. लिवा हा, लिह. पहिलं नाव लिवा. हा. बुबुस्तिक बिवलीकर. काय नाव आहे? बुबुस्तिक बिवलीकर. आहेच. कोण नातेवाईक आहे? असं आहेत कसं नाव आहे हे? आमचं. बापरे भयानक आहे. हा ना तुम्ही बायको मॅडम. माने? अरे बायको मॅडम. अरे, या, या, लगा, लगा. ए, 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 आला का तुम्ही मला बघून जिगायला असता का नाही म्हणजे पाणी पाणीच होतं बरं का माझं. बसा बसा जाऊ बाबा. मास्तर नमस्कार. नमस्कार. कसं काय इकडे वाग चुकलास? ते हे त्यांचं अक्षर चांगलं आहे ना म्हणून आम्हीच बोलवले पत्रिकांवर नावं घालायला. काय सांगताय? पत्रिका नाव घालाय वय काय लगा काय माणूस आहे का माणूस आहे? मला सांगायचं का नाही तुम्ही लगा का? पत्रिका माझ्या 700-800 पडले ते घरी. मग तुम्ही नाव घाला ते जाऊ. अहो काय आमची पोरं काय नावं घालते ती वय. कुत्र्याचं बाय मांजराला आणि मांजराचं बाय कुत्र्याला. वांगडे अक्षर थांबा मी आता लगेच मागून घेतो. नाही तुम्ही पुढचं नाव घ्या. एखादी लिस्ट दिली असती मला तर बरं झालं लिस्ट असतं. काय मी सांगतो सगळी नावं पाठ आहेत माझी. हा दगड्या हा. ऐकी हा तिथं खाटाखाली एक गट्टा आहे बघ पत्रिकेचा. 700-800 पत्रिका आहे त्या तेवढ्या घेऊन ये इकडे बायको मॅडमच्या घरी. हा हा वा ही बेस्ट काम झालेलं आहे. हा हा तुम्ही कसे काय आलात सांगितलं ते? हो लगा महत्वाचं राहिलं. नमस्कार करतो आता बायको करता मॅडम. वाय. आता आली आता घराला. नाही नमस्कार करतो. काय हो? नाही काय झालं जरा महत्वाचं बोलायचं होतं म्हणजे हा. आपण नाही का बैठक घेतली मागे लग्नाची. हा, हा. सगळं ठरवलं होतं. हा लग्न म्हणजे वरात बिरात काढायची. हा. डीजे बीजे एकदम दणदण वाजलं पाहिजे. संगीत बिंगीत करायचं ठरलं होतं का होय. नाही? तर ते आमचं म्हातार काय म्हणते हा. की ते डीजे जे काय संगीताचा खर्च आहे की नाही हा, हा. ती पुरीकडच्यानं करावा. हा? पप्पा हा, तर का- तेवढं घ्या की जुळवून हो.
आता बाकी डेस्टिनेशन वेडिंगचा खर्च आपण तसा म्हणून अर्धा अर्धा करतोय की नाही हा. त्याच्यामुळे तेवढं घ्या जुळवून आता काय दवा नाही नाही पण पप्पा किती खर्च वाढेल आपला. हो ना, खर्च केवढा वाढल. आणि हे बघा अब आम्ही सोन्यासारखी पोरगी तुम्हाला दिलेली आहे का हे आहेच की नाही, हो. आणि परत हा एवढा खर्च कोणाला झेपणार आहे. आणि हे बघा आमच्याकडे डीजेवर कोण नाचणार नाही. नाही का बरं पप्पांचा डान्स कसा 2 पावलं पुढे 2 पावलं मागे आणि ते स्वतःच गाणं पण म्हणतात त्यांना डीजेच नाही लागत ना. मला काय डीजेची गरजच नाही का नाही. डीजे पाहिजे ना हो नाही लग्नामध्ये. ते, मास्तरांनो, तुम्ही नाचाल काय? अरे मी काय मायकल जॅक्सन आहे का नाचायला? म्हणजे तुम्हाला डीजे नको? नको. हा, हा, शांता शेळकेंच्या कविता काय कोणी डीजेवर ऐकणार आहे का? ते पण. हा, नाही. तुम्ही नक्की नसणार नाही नाही. फायनल ठरलंय अहो तुमचं. ठरलं हो. मग हेच वरातीत उभं करू ती पेट्रोमॅक्सचा दिवा घेऊन सहर भारी दिसतं रे. माने माने काय बोलताय तुम्ही? शोभत सरांना असं बोलता शोभत तुम्हाला? आपण हे पाहिजे ना वरातीत. त्यांना केस नाहीये चटका बसेल ना. अरे मला वाटलं होतं तुम्ही माझ्या बाजूने बोलताय, तुम्ही तर मजाक करताय हो. नाही थट्टा नाही सर खरं. सर मी तुमच्या बाजूनीच बोलते काय? सर. तो दिवा ना हळूहळू तापतो खालून चटका बसेल सर. मग इथे चटका बसतोय तो कोणाला दिसतच नाही त्यांना आहे ना. इथे नाही घ्यायचंय पण दिवा. दिवा इथं घ्यायचं आणि इथं नाचायचंय ना. इथे का हो. मी हे काही रिकामे धंदे करणार नाहीये. मी फार फार तर चारोळी म्हणेन आहा, सुरेश भटांची. अच्छा. ते पण प्रेक्षक असे स्थिर असले तर. चालतंय की हो. तुम्हाला दिली 5-10 मिनिटं लग्नात. म्हणजे जेव्हा तू नहाशील दर्पणात पाहशील माझे अस्तित्व तुझ्या आसपास दरवळेल मग मग माझे मन तुझ्या वाटेवर वनवनेल अन माझी हाक तुझ्या अंतरात हुरहुरेल. पण हे जर चालू असेल त्यावेळेस आई याने माझी चड्डी काढली का? अरे आय मरी माय खायचो इकडे शिलकणार आहे तू. ओ भो अरे गुलाबजामुन वाट असं काही चालू असेल ना बंद करून टाकीन मी ते. अहो, नाही 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 सुरेश नाही भटांची कविता आहे ती. होऊन जाऊ दे तुमची कविता. अरे होऊन त्याला जाऊ. म्हणजे कसं विरहिणी आहे, विरहाची कविता नाही, आहे बरोबर. ती. अशी म्हणजे त्याला असा माहोल असला पाहिजे की नाही. नाही, तेवढं आहे. सर मला माहितीये माहोल असो नसो तुम्ही माझ्यासाठी सगळं कराल. म्हणजे हे माझं चांगलं व्हावं असंच वाटतं ना सर तुम्हाला. हे तर वाटतच मला काय आता. पण मला तुमचं काही पटलेलं नाहीये. काय आपलं साधेपणाने लग्न करायचं ठरलं होतं ना. हो. मग तुम्ही तुमच्या घरी थेट सांगून टाकायचं ना. तुम्ही इकडे कशाला घरी बोलायचं होतं. हो बायको मॅडम बोललो की मी घरी. विषय काय झालाय ऐका बायको मॅडमचे पप्पा. विषय काय झाला आपण जेव्हा बैठकीला बसलो नाही लग्नाच्या हा. त्यावेळेस आमच्या म्हाताऱ्याला आपण इन्व्हॉल्वच केला नाही. त्यामुळे म्हातारा भाईसाटलंय आता. होय काय? त्याच्यामुळे म्हाताऱ्याच्या बाजूने सगळे घ्यायला लागणार आहे आपल्याला. हा. कळलं का? आता कसं शेवटी पुरीच्या आयुष्याचा विषय आहे. लग्न करून ती आमच्याकडे येणार सोनबाई बनणार सासरे बोवायचं घरात. हा आयुष्यभर एकमेकाची तोंड बघायची ती. तुम्ही आत्ता लागा 4-2 पैशासाठी मागं पुढं कराल पण ते घरातलं बेंजो आहे की नाही ती हिच्या मागं टिवटिव करत बसेल. नाही, ते बरोबर. त्याच्यामुळे काय आहे, आयुष्यात जर शांतता पाहिजे असेल की नाही हा. आत्ता त्याच्या यायला दन 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 वाजून जाऊ द्या. तुम्ही पण चुकी ना आम्ही पण चुकी. विषयच नाही काय. कळलं का? हा आणि कितीचा खर्च येणार आहे? काय डीजे बघितला तर संगीताचा खर्च 1.5-2 लाख खर्च फक्त. किती? 1.5-2 लाख रुपये फक्त यायचे खर्च आणि त्याला काय 2 लाख? हा, मग अरे मला मिळालेलं सोनेरे क्षणाचं मानकर मी सगळं विकलं. तेव्हा कुठं हा लग्नाचा पैसा माझ्याकडे तयार झालेला आहे माहिती आहे. आता माझ्याकडे अजिबात पैसा उरलेला नाही आहे आणि आता परत सुवर्ण क्षण मिळवायची माझ्याकडे ताकद उरलेली नाही. कळतंय का तुम्हाला? ऐका ना. नाही मी थकून गेलेलो आहे काय नाही, जमा. नाही, ऐका ना बायको मॅडमचे पप्पा ऐका की माझं. आता जो डीजेला पैसे लागतील ना 1.5-2 लाख रुपये तर तुम्ही देऊन टाका आणि आमचं नाव सांगा की आम्ही दिलेलं म्हणून. हा चांगली आयडिया आहे माने. हो हो हो. काय मी पैसे काय आत्ता दिन चिकार पैसे आपल्याकडे. पण विषय कसा आहे मी पैसे दिले तर ते बँकेचा मेसेज म्हाताऱ्याला जातोय ना ते बोंबलायला लागणार परत. होय. त्याच्यामुळे काय करा आत्ता पुरतं जरा तुम्ही काय ऍडजस्ट करून घ्या. कळलं का? मग त्याच्यावर सोल्युशन काढू आपण. नाही मी आहे नाही मग माझं सोल्युशन ठरलेलं आहे. काय पप्पा? या पत्रिका मी सगळ्या जाळून टाकणार काय? आणि जो मिलल पोरगा त्याच्याशी मी लग्न लावून देणार. ऐका पप्पा, अरे केस रंगवले ते लग्नासाठी असं नका ना बोलू तुम्ही. काका मिळेल तो कशाला? तुम्ही जर म्हणजे असं नीट आजूबाजूला बघितलं तर एखादा सज्जन सालस भेटू शकतो बा. म्हणजे आपलं एक सांगितलं आणि एक पोरगा येता तो तर असा विंडोवर उभा होता. त्याला तुम्ही वेटिंगवर टाकला त्याला परत विंडोवर आणलं तर बरं होऊन जाईल. हा, आणा त्याला विंडोन त्या ढकलून खाली. माने. म्हणणार मास्तर तुम्ही मध्ये मध्ये बोलू नका आमचं महत्वाचं चाललंय ना. ऐका ना तुम्ही असा डायरेक्ट टिपेचा निर्णय नका ना घेऊ. हा. जरा थांबा ना थोडं तुम्ही. आपण करू ना काहीतरी ना. आमच्या म्हाताऱ्याच तरी काय चुकतोय हो? काय? सांगा बरं. लग्न कसं आयुष्यात एकदाच होतंय की नाही. त्याच्यामुळे जोरदार झालं पाहिजे. आणि आमच्या माने खानदानाचं कसं असतंय माहितीये का?
नाद केला पण वाया नाही गेला. त्याच्यामुळे कसं लग्न जोरदार झालं पाहिजे. तेवढं त्याला काय करा की आता माझ्यासाठी तुम्ही, बाकी मी आहे की सांभाळाय सगळं. नाद करा म्हणे, काही अर्थ नसतो अशा गोष्टींना. अरे लग्न आहे ना असं साधेपणाने झालं पाहिजे. जास्त नातेवाईक बिते काही नाही. हा, मोजकाच खर्च केला पाहिजे. असं म्हणजे अक्षरांची मंगलाष्टक अशी आसमंतात घुमली पाहिजे. आशीर्वादांच्या अशा अक्षता पडल्या पाहिजे. कायला पाहिजे डीजे फिजे. अरे काय आणि एवढी दवंडी पिटायची असेल ना, कवी केशव सुतांची कविता म्हणा हो. एक तुतारी द्या मज आणुनी, फुंकीन मी जी स्वप्राणानी, भेदून टाकीन सगळी गगने, दीर्घ जिच्या त्या किंकाळीने, अशी तुतारी द्या मज आणुनी. बरं झालं तुम्ही भेटलं होतं. माझ्या पोरीचं लग्न होईल तेव्हा तुतारी वाजवायला याल काय तुम्ही? पप्पा काय बोलताय? अरे पण ते बोलले मजा आणून तुतारी द्या म्हणून बोललो. अरे मी का तुतारी वाजवू का हो? अरे शब्दशः अर्थ नका घेऊ. त्याच्या मागे काय दडले, माझ्या मनात काय चाललंय त्यांना कोणालाच समजत नाही. मला समजतंय ना सर. काय इथे कोणाला समजत नसलं तरी मला समजतंय किती उच्च विचार आहेत सर तुमचे. मला का नाही आधी लक्षात आले? पण तुमची चूक आहे सर. काय तुम्ही नुसतं माहोल बनवण्याच्या नादात ना तुमचे विचार माझ्यापर्यंत पोहोचवायचे राहून गेले. अहो ऐका ना बायको मॅडम. काय आता पप्पानी सांगितलं लग्न मोडलं तर मोडलं, आता फक्त मॅडम. बरं बाबा मॅडम, हा ऐका ना, तुम्ही जरा समजून घ्या ना मला. आता मला सांगा, तुमची ती परीक्षा असती, त्याच्यात जर एखादं पोरग नापास झालं, समजा त्याला 30 मार्क पडली, तर 5 मार्क तुम्ही ग्रेस देऊन त्याला ढकलताय की नाही पुढं? ढकलताय की नाही? हा. लगा आपलं लग्न आहे होय, करा ना. एवढं तर करूच शकता ना तुम्ही लग्नासाठी. अहो पण आत्ता मार्ग काढून लग्नाची चाचणी परीक्षा पास व्हाल, पण पुढे संसाराची वार्षिक परीक्षा आहे, त्याचं काय कराल? क्या बात आहे मॅडम, क्या बात आहे. हा स्टँड घेतला ना, या स्टँडवर कायम राहा तुम्ही. आणि म्हणजे काही काही पोरं तर अशा असतात ना काका, फक्त नारळ आणि पोरगी दिली की झालं. पण वाजलं की ते आता नारळ आणणार कुठं ना? पप्पा पप्पा नाही नाही. ते म्हणणंच फक्त पोरगी दिली तरी चालेलो. अरे मास्तरड्या, माने. तुम्ही काम करा ना तुमचं. तुम्ही रिस्पेक्ट आहे बरं का तुमच्याबद्दल. तुम्ही आता माझ्या डोक्यात जायला लागलाय बरं का. तुम्ही मध्ये मध्ये बोलू नका, आमचं बोलणं चाललंय ना. नाही ते बरोबरच बोलतायत. काय बरोबर बोलतायत मॅडम? का मी हे सगळं मान्य करायचं? उद्या तुमचे पप्पा प्रत्येक सणाला माझ्या पप्पांकडे काहीतरी मागतील, जावयाला द्या जावयाला द्या. माझ्या पप्पांनी काय करायचं? काय करायचं मी? आणि परत सुवर्णाक्षर मिळवायची माझ्यात आता ताकद उरलेली नाही. आता मी थकलेला आहे. अरे ऐकून घ्या ना बायको मॅडम. ऐका ना, अहो रीतिरिवाज असतोय ना लग्नाचा त्यो, आहे की नाही? आणि रीतिरिवाजानुसार नवऱ्याकडची मंडळी असती की नाही, त्यांचा मान मोठा असतोय, कळलं का? तो मान राखला गेला पाहिजे. नाही राखायच्या, नाही राखायच्या. काय जबरदस्ती का तुमची? आम्हाला आमची पोरगी नाही द्यायची तुम्हाला. अरे नाव घाल्या. माने माने तुम्ही नाव घाला बरं का. शिक्षण नाव घाला तुम्ही. मी शिक्षक माझ्या मस्तकात जाताय तुम्ही. आता तुम्हाला मध्ये बोलायला सांगितले का कोणी? तुम्ही थांबा ना मास्तर. तुम्ही यार नका ना असं करू. तुम्ही थांबा ना. तुम्ही उगाच आगीत तेल ओतायचं काम करताय आता तुम्ही. मी आगीत तेल ओततोय. काय करताय तुम्ही सांगा बरं? ओ काका, अरे काहीतरी बोला ना. असं काय बघताय तुम्ही? अरे काय बोलू मी? हा, आता यांचा सारखा सारखा जर खर्च वाढत गेला तर मी काय करायचा? उद्या हिचं लग्न झाल्यावर मला माझा नवा संसार मांडायचा आहे. पप्पा पप्पा काय पप्पा? उगाच काय हेअरस्टाईल केलेली आहे मी? हा? अरे उद्या तू नवऱ्याकडे गेल्यानंतर मला दुसरीकडे मन रमवायला नको. अरे मग शब्दकोडी सोडवा. हा मी मग भजनी मंडळात जा, लाफ्टर क्लबला जा. लग्नच काबरं करायची आहे तुम्हाला? मी तर म्हणतो काका, या वयात तुम्ही ना लग्नात जेवायला सुद्धा जाऊ नका. काय बोलतोय? अजिबात नाही. ते जेवण सुद्धा पचणार नाही तुम्हाला. अरे काय ग? अरे एवढी बॉडी बनवली आहे, दंडपाई ठका मारलेले आहे. आम्हाला पोरगी भेटत नाही. ज्यांच्या गुडघ्याच्या वाट्या दुखतायत त्यांना दुसऱ्यांदा घोड्यावर बसायचे. वा रे वा. अरे पण त्यांना नाही ना द्यायची पोरगी अर्धान बिंडोक माणसाला. माने तुम्ही थांबा ना. तुम्ही नका ना मध्ये मध्ये बोलू बरं का. तुम्हाला सांगितलं ना नाव लिहा म्हणून तुम्ही. बायको मॅडम, नाही काय नाही. आता थांब. तुमचं माझ्यावर जीव आहे का नाही? हाय मी पप्पांच्या शब्दाबाहेर नाही जाणार. हा. मी नाही जाणार. आणि काय नाही केलं आम्ही? एवढा खर्च केला ना आम्ही ऑलरेडी लग्नासाठी. मी लोन काढलंय स्वतः. अजून काय करायचं माने? मॅडम तरी सांगत होतो तुम्हाला, नका नादाला लागू. नुसते पैसे पैसे पैसे. ना मोठं घर आणि पोकळ वासाय हा. आणि ओ काका, ती डोळ्याची झापड आहेत ना, ती अशी नीट उघडा.
तुम्हाला एखादा चांगला पोरगा आजूबाजूला दिसू शकतो. हा नाही दिसेल हो दुसरा पोरगा, पण आमचं काय ठरलं होतं अर्धा अर्धा खर्च करायचा, बरोबर आहे. हा आता हे काय म्हणताय तुम्ही आणखी खर्च करा. आता नवीन पोरगा शोधायचा म्हणजे तिथे अर्धा अर्धा खर्च आला, 1-2 लाख रुपये आणायचं कुठं आम्ही. मी देतो. तुम्ही मी देतो. म्हणजे काय पै जमा करून मी 2-1 लाख रुपये जमा केलेले आहेत. हा, मी देतो 2 लाख रुपये. एक मिनिट. अरे काय त्याच्यात बाय ना. म्हणजे 2 लाख रुपये काय तुमच्या अरे देऊ लय शकत नाही उपकार, मी. म्हणजे खरंच गेले. चेक करा. चेक करा. हा आता चेक करा. आणि आता बघा तुम्ही हा. तुमच्या आजूबाजूला आहे ना जो तुमच्या वेळेनुसार तुमच्या टायमाला तुमच्या अटींवर लग्न करेल असा पोरगा भेटून जाईल तुम्हाला. अरे पप्पा पैसे खरंच आले ना? अरे पण गरजच नाही ना, गरजच नाही ना. हा पैसे आलेले आहेत, हा विषय मिटलेला आहे. लगा मास्तर काय करू लागा तुम्ही या इकडं. तुम्ही या इकडं. कशाला मक्कू घेतला. लगा नाही पण ते पैसे ऐका पप्पा, आता विषय मिटलेला आहे. लग्न आपलं ठरलेलं होतं का नाही. हो. 2 लाख रुपये ह्यांनी पाठवलेले आहेत. नाही पण ते ह्यानी असू दे ना, असू दे ना. ह्यांचे अरे त्याच्या याला 200 टन ऊस गेला या वर्षी. हा. पुढच्या महिन्यात पट्टील, 3ऱ्या महिन्यात तुमचे पैसे रिटर्न करणार आपण. तुमचे पैसे नकोत मला. चेतना मॅडमच्या दुसऱ्या लग्नासाठी दिलेले आहेत ते. आपण आता ठरलेलं आहे तर दुसरं करायची गरज नाही, नाही, ऐका. हो, सर. हो, तुम्ही बोलता बरोबर दुसऱ्या लग्नासाठी, तर ते बरोबर आहे. हा. पण आता कसं पैसे मिळायला प्रॉब्लेम सगळा सॉल्व्ह झालेला. मग ते पैसे वापरू ना हो आपण. आता नवीन पोरगा कशाला शोधा, कोण एवढी दगदग करणार ना. अरे काय दगदग करायची. 15 अंशात मान फिरवली तरी कळेल तुम्हाला दुसरा मुलगा आहे. एवढा माणूस थकतच नाही यार. बसा ना तुम्ही तुमचं काम करा ना. अरे काय बोल नाही तुम्ही. नाही, पप्पांचं बरोबर आहे सर. आता इतकी सगळीकडे बातमी झाली आहे की माझं आणि मानेंचं लग्न ठरलंय. मग? आता जर मी दुसऱ्याशी लग्न केलं तर माझी इमेज डाऊन नाही का होणार सर? नाही तर काय गावाले म्हणतील नवरा सोडलेली बायको म्हणून. हा? अरे असं कसं बोलताय तुम्ही. अरे लग्न मोडलेली म्हणजे नवरा सोडली. अरे त्याच्यासाठी लग्न तर झालं पाहिजे. अरे होणार. अरे कसं होणार. हे बघा जे पहिलं लग्न ज्या तारखेला होणार आहे ना त्याच तारखेला दुसरं लग्न होईल. म्हणजे जे दुसरं लग्न आहे ना ते खऱ्या अर्थाने पहिलं लग्न आहे. कळतंय. अरे काय बघताय तुम्ही, काही तर बोला ना हो. मी काय बोलणार. पप्पा मला सांगतील त्या फांदीवर बसून मी संसार करणार. अरे तुमच्या लग्नाच्या झाडाला मी 2 लाखाचं खत दिलंय त्याच्या काय. मास्तर तुम्ही नका ना हो लोड घेऊ. हे आहे ना, हे बघा तुमच्या लग्नाचा सगळा खर्च आम्ही दोघं जोडीनं करणार. हा. विषयच कट आहे. काळजी नको. खूप खूप बघा उपकार झालं तुमचं. हा अहो केवढा प्रसंग आला होता माझ्यावर. नाही, खरंच, ए, खरंच. चेतना, मी काय करतो आपण ना स्टिकर लावूया पत्रिकेवर. हा स्टिकर लावूया आणि त्याच्यावर लिहूया आमच्या बाईंच्या लग्नाला यायचं. हा आमंत्रक राजपूत सर. कसं वाटतंय. बेस्ट आहे, हे बेस्ट आहे. फायनल करून टाका. फायनल. बरं झालं उपकार झालं श्यामराज. नाही काय झालं आमचं बाकी काय नाही हो, थोडक्यात लग्न मोडलं असतं. हा, मग? बरं मी काय म्हणतो चेतना, मी पटकन जाऊन स्टिकर घेऊन येतो. तोपर्यंत पाहुण्यांच्या चाय पाणी बघून घे. हो पप्पा. हा, गुरुजी चाय घेऊन जा वायशी नाकावडी. हा हा, आणि तेवढी नावं टाका सगळी, बाकी आमच्या काय. पत्रिका बी कुठं राहिलं बघतो. हा? माने हा? या चहा देते. टोस्ट पण पाहिजे बरं का चहा बरं. आलो तुम्ही एक लाजू नका लगा मा. खऱ्याचं काही खरं नाही. खोट्याची दुनिया आहे. सुरेश भट बरोबर बोलतात हो. इतकेच मला जाताना सरणावर कळले होते, मरणाने केली सुटका जगण्याने छळले होते. अरे बापरे.